आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे सर आणि तसंच आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आहेत आणि डॉक्टर राजू वाघमारे शिंदे गटातनं आपल्यासोबत असतील. मी सुरुवातीला जातोय भाजपकडे. नागपुरातलं चित्र आपण सध्या बघतोय की लढत आहे. विकास ठाकरे आणि नितीन गडकरींमध्ये ही लढत पाहायला मिळते आपल्याला. तर कसं चित्र असेल साधारणतः, काय वाटतंय? म्हणजे गडकरींसाठी पेपर सोपा जाईल भाजपसाठी? मला असं वाटतं लढत नाहीच आहे. कारण नितीन गडकरी यांनी गेले 10 वर्षामध्ये नागपूरच संपूर्ण देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कामं केले की ते जर कुठूनही उभे राहिले असते तर मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले असते. राहिला प्रश्न नागपूरचा, मी स्वतः नागपूरचा आहे. नागपूरचे रस्ते बघा, ट्रान्सपोर्ट सिस्टम बघा, मेट्रो आणि अनेक प्रकारचे सगळे डेव्हलपमेंट नागपुरामध्ये झालेले आहेत. रोजगाराच्या दृष्टीने त्यांनी मिहानमध्ये बरेच कामं केलेले आहेत आणि त्यामुळे नितीन गडकरींचा विजय हा काळ्या दगडावरची रेष आहे. आता फक्त तो किती मार्जिनने मिळतो, त्यांनी 5 लाख मार्जिनचं लक्ष घेतलेलं आहे. ते पूर्ण होईल असं मला पूर्ण विश्वास आहे. त्याचं कारण असं की जेव्हा मुत्तेमवार हे एकदा आणि दोनदा असे खासदार होते, त्या सिटिंग एमपीला नितीन गडकरी जे पहिल्यांदा लढत होते त्यांनी जवळजवळ 2 लाख मतांनी हरवलं. त्यानंतर प्रदेशाचे बलाढ्य तथाकथित नाना पटोले मैदानात उतरले, त्यांना देखील 2 लाखांनी हरवलं. आणि हे जे विकास ठाकरे आहे हे नागपूरला कॉर्पोरेटर होते, आज आमदार आहेत. ते नागपूरचे काँग्रेसचे अध्यक्ष जरी असले तरी त्यांचा आवाका तेवढा नाही. आणि त्यांनी जेव्हा अर्ज भरला तेव्हाच काँग्रेसने हार मानलेली होती. त्यांना एक तर उमेदवार कोणी मिळतच नव्हता. आधी अभिजित वंजारींना ते बोल्यावर चढवण्याचा प्रयत्न करत होते. नाना पटोलेंनी ते नाहीच म्हटलं. त्यामुळे जबरदस्तीने उभा केलेला उमेदवार म्हणजे विकास ठाकरे आहे. त्यामुळे आता किती मताधिकारी निवडून येतो तेवढीच उत्सुकता आहे. अगदी शैलेंद्र सर, पण नागपूरची परिस्थिती जर आपण बघितली तर पाण्याचा प्रश्न आहे. जी विकास कामं झाली आहेत त्याच्यात सुसूत्रता नाही, किंवा मग नागपुरात पूर येऊन गेला त्यानंतरची जी नाराजी आहे, त्या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी परिणाम जाणवेल. तुम्ही जे मुद्दे सांगताय त्याच्यामध्ये खासदारांनी करण्याची कामं कुठली आहेत याचा आपण विचार करायला हवा, कारण ही लोकसभेची निवडणूक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की नागपूरचा पाणी प्रश्न किंवा हे कॉर्पोरेशन लेव्हलला लोक सोडवतील. मुद्दा असा आहे की गडकरी हे बलाढ्य उमेदवार आहेत हे बरोबर, त्यांनी काम केलं आहे हे देखील बरोबर, परंतु 2014च्या तुलनेत 2019 त्यांचं मताधिक्य कमी झालं हे मला वाटतं पाठक साहेबांना माहिती असणार. दुसरी गोष्ट अशी की आज नागपूरमध्ये किंवा एकूणच विदर्भ हा काँग्रेसच्या पाठीशी कायम राहिला हे ऐतिहासिक सत्य आहे. आणि त्याचं कारण काय आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा जी घेतली ती 56 साली नागपूर का निवडलं. तर मी कधी जातनिहाय ॲनालिसिस किंवा विश्लेषण करत नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांनी ज्या वेळेला नागपूर निवडलं हिंदू धर्म सोडण्यासाठी, त्याची काही कारणं आहेत आणि ती लोकसंख्येमध्ये आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणातलं विशिष्ट समाजाचं स्थान याच्यात आहे. जगाच्या पाठीवर 1956 साली 2 दिवसामध्ये 8 लाख लोकांनी शांततामय मार्गाने एका नेत्याचे विचार पटल्यामुळे केलेलं धर्मांतर हे सर्वात मोठं धर्मांतर आहे जगाच्या इतिहासात. त्यामुळे डेमोग्राफिक डिव्हिडंड जो असतो तो काँग्रेसला मिळतो विदर्भात, ही वस्तुस्थिती आहे. जर गडकरी 10 वर्षात एवढं काम करू शकतात तर 14च्या आधी भारतीय जनता पक्ष किंवा जनसंघाच्या लोकांनी तिथे रेशीमबाग RSSचं मुख्यालय असताना एवढं काम का करू शकले नाहीत हा प्रश्न नाही आहे का. वर्षानुवर्ष काँग्रेसचा उमेदवार येतो. मुत्तेमवारांचं त्यांनी उदाहरण दिलं ते 5 वेळा निवडून आलेले आहेत. त्याचं कारणच आहे की लोकसंख्येमध्ये मतदारांमध्ये असलेलं भाजपच्या नसलेल्या मतदारांचं प्रमाण असं आपण म्हणूया, अगदी जात न्याय नसेल बोलायचं तर. आणि त्यामुळे गडकरींनी काम केलेलं ही वस्तुस्थिती असली तरी नागपूरच्या त्या लोकसभा मतदारसंघातल्या 22 लाख मतांमध्ये 12 लाख जी मतं आहेत ती अशा 4 जाती समुदायांची आहेत की जे भाजपच्या मागे फारसे राहिलेले नाहीत तितक्या प्रमाणात. आणि तोच वरिसम फॅक्टर असतो. म्हणूनच स्वतः नितीन गडकरींनी जाहीर केलं होतं मी गल्लीबोळात फिरत बसणार नाही आहे आणि मी एकदा फॉर्म भरेन आणि नागपूरच्या जनतेला आवाहन करीन की मी काम केलं असेल तर मला निवडून द्या, नसेल तर नका देऊ. आणि असं म्हणून देखील आज त्यांना प्रचार करण्याची वेळ आली आहे, सगळीकडे फिरण्याची वेळ आली आहे. मोदींच्या सभा विदर्भात होत आहेत, रामटेकलाही, त्याच्यानंतर चंद्रपुरात या सभा घ्यायची वेळ का आली आहे तर त्याचं कारण ते लोकसंख्येच्या प्रमाणातलं भाजपच्या नसलेल्या वोटर्सचं प्रमाण हे त्याचं कारण आहे. त्यामुळे गडकरींनी काम केलं हे बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं आपण सक्सेसिव्ह 2-3 निवडणुकातले आकडे आता दाखवले
तर काँग्रेसच्या वतीने कोणालाही उभं केलं तरी 3 लाख मतं ॲच्युअर्ड आहेतच. नाना पटोलेंना 444 मिळाले कारण ते थोडेसे मोठे नेते आहेत, ते काही तुल्यबळ नेते नाहीत अशातला भाग नाही. आणि प्रमाण म्हणजे लोकसंख्येचं प्रमाण, त्याच्यानंतर मतदारांचं प्रमाण, डिलिमिटेशन, हे सगळे फॅक्टर लक्षात घेतले तरी देखील विकास ठाकरेंना काही शून्य मतं पडणार नाही आहेत ना. त्यामुळे मतं पडणार आहेत. आता लढत नाही आहे हे बरोबर, ठीक आहे. गडकरी हे बलाढ्य उमेदवार आहेत आणि ते 5 लाखाचं जेव्हा म्हणतात ते 400च्या आकड्याचं टार्गेट ठेवलं, तसाच 5 लाखाच्या मताधिक्याचा आकडा आहे. मिळाला तर अभिनंदन करूच आपण त्यांचं. नक्की. मी राजू वाघमारेंकडे येतो. एक छोटीशी प्रतिक्रिया नंतर राजू वाघमारे तुमची, आणि मग पुढच्या बातमीकडे वळूयात. परांजपे साहेब जे म्हणाले ते बरोबर आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला, बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि ती नागपूरमध्ये घेतली. पण दुर्दैव असं आहे काँग्रेसचं की काँग्रेसने या लोकसभेमध्ये किती बौद्ध उमेदवारांना उमेदवारी दिली, तर एकाही बौद्ध उमेदवाराला काँग्रेसने उमेदवारी दिलेली नाही. त्याच्यामुळे बौद्ध समाज जो आहे हा काँग्रेसवर पूर्णतः नाराज आहे. बर. कारण ज्या मतदारांनी नेहमीच काँग्रेसला साथ दिलेली आहे, तर त्याच बौद्ध धर्माला जर तुम्ही विसरणार असाल, त्यांना उमेदवारी देणार नसाल, तर नॅचरली तो समाज जो नागपूरमधला आहे, कारण मी आता नागपूरमध्ये प्रचारासाठी शिवसेनेच्या होतो, आणि जर तिकडचं वातावरण आपण सगळं बघितलं, रामटेकचं बघितलं, नागपूरचं बघितलं, तर मतदारांमध्ये बौद्ध समाजाच्या आणि मागासवर्गीयांच्या मतदारांमध्ये पूर्णपणे नाराजी काँग्रेसबद्दल आहे. ठीक आहे. हा चर्चेचा विषय राहिला. तुम्ही देखील नुकतंच शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. का नाराजी आहे नेमकी काँग्रेसमध्ये? सातत्यानं हे का घडतंय? नाही, काँग्रेसची परिस्थिती आता अशी आहे की मी काँग्रेसमध्ये आज एवढे वर्ष काम केलेलं आहे. 35 वर्ष मी काँग्रेसमध्ये होतो. मी अमेरिका सोडून भारतात आल्यानंतर म्हणजे त्याच्यासाठीच आलो की काँग्रेसमध्ये काम करायचं आहे, राहुलजींबरोबर काम करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. पण काँग्रेसमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने मी काम करत होतो, आताची जर परिस्थिती काँग्रेसची जर तुम्ही बघाल, खास करून महाराष्ट्रातली की जिथे मी काम करत होतो, पूर्णपणे पार्टीचा जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर संपूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. प्रदेशाध्यक्षांना एकही नेता मदत करायला तयार नाही आहे. कोणाचा पायपोस कोणात राहिलेला नाही. जे नेते आता ठराविक नेते आहेत ते आपापल्या संस्थानाचे राजे झालेले आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की कोणाकडे जायचं आणि कोणाकडे दाद मागायची, कोणाकडे आपली कामं करून घ्यायची. मग जर पक्षात ही परिस्थिती आहे, तुम्ही कोणाशीच बोलू शकत नाही, कोणता नेता तुमचा ऐकायला तयार नाही, ही जर महाराष्ट्रातल्या काँग्रेसची परिस्थिती असेल, आणि जे काही ठराविक महाराष्ट्रातले नेते आहेत, आता बाळासाहेब थोरात घ्या, वर्षाताई गायकवाड घ्या, इतर काही नेते जर तुम्ही बघितले, तर हे नेते आपापल्या गोष्टीमध्ये इतके मशगूल आहेत की त्यांना पक्षाचं किती नुकसान होतंय, किती फायदा होतोय याच्याशी त्यांचं घेणं देणं राहिलेलं नाही. तळागाळातल्या लोकांची काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांची नाळ ही कंप्लीट तुटलेली आहे. आणि त्याच्यामुळे माझ्यासारखा नेता की जो 80% समाजकारण आणि 20% राजकारण बोलतो, त्या नेत्याला समाजाचा फायदा म्हणा, आपण लोकांची कामं म्हणा, ही जर करायची असतील तर ती कशा पद्धतीने करणार हा मोठा प्रश्न आहे. आणि त्याचा विचार करून काँग्रेसमध्ये पुढचं भविष्यव्य हे पूर्णपणे अंधारात आहे, जनतेचंही आणि कार्यकर्त्यांचंही. त्याच्यामुळे मी स्वतः हा निर्णय घेतला आणि माझ्यासारखाच निर्णय इतर जणांनी घेतला. आता माझ्या पाठीमागे काय ईडी नाही आहे, CBI नाही आहे, किंवा माझ्याकडे काय तेवढे पैसे नाही आहेत. त्याच्यामुळे जो एक गैरसमज आहे की फक्त ईडी आणि CBI मुळे लोक शिवसेनेत किंवा भाजपमध्ये जातात, मी तर शिवसेनेत आलोय आणि तसं काही नाही आहे. इथे येण्याचं कारण की काँग्रेसची पूर्णपणे महाराष्ट्रात आतून खिळखिळी झालेली काँग्रेस आहे. पण मग याआधी काँग्रेस म्हणून जेव्हा काँग्रेसची भूमिका तुम्ही मांडत होता त्यावेळेला तुम्ही थेट आरोप करत होतात की ईडी CBIचा वापर केला जातो सातत्यानं, भाजपवरती आरोप तुम्ही पण केले होते. मग अचानक परिवर्तन कसं काय घडतं? नाही, परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. परिवर्तन होत राहतं
आणि परिवर्तन ज्या गोष्टीचं होत नाही ती गोष्ट या विश्वातून नाहीशी होते, हा पर्यावरणाचा नियम आहे. मी जर काँग्रेसमध्येच राहिलो आणि काँग्रेसमध्येच आता राहिलो असतो तर अजून पुढची 5-10 वर्ष मला तेच करायचंय, पण प्रगती काय होत नाही, विकास काय होत नाही, समाजाची कामं होत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये आपली भूमिका काय करायची? ठीक आहे. 35 वर्ष आपण वाट बघितली, अजून किती वाट बघायची या सगळ्या गोष्टीमध्ये सुधारणा आणण्यासाठी. आणि म्हणून मी शिवसेनेमध्ये जाण्याचा विचार केला, कारण महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी गेल्या 2 वर्षात जी विकास कामं केली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली, ठीक आहे. शेवटी त्याचा विचार करून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.